नमस्कार मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ होणार आहे तो म्हणजे LED टेस्टर आणि झिनर डायोड टेस्टर। कुठल्याही प्रकारचा झिनर डायोड आपण पाहिल्यानंतर आपल्याला पहिल्या क्षणी आपल्याला त्याचा जो व्होल्टेज आहे तो कुठल्या व्होल्टेजवर ऑपरेट होतो हे लक्षात येत नाही। मग त्याच्यासाठी आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मी एक ह्या प्रकारचं फिलिप्सचा जो लॅम्प आहे हा फिलिप्सचा लॅम्प घेतला आहे आणि या फिलिप्सच्या लॅम्पमधला जो काही ड्रायव्हर सर्किट आहे हा ड्रायव्हर सर्किट मी LED टेस्टिंगसाठी आणि झिनर डायोड टेस्टिंगसाठी वापरणार आहे आणि त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन केल्यानंतर जो काही आउटपुट येतो त्या आउटपुटच्या हिशोबाने आपल्याला झिनर डायोड टेस्टिंग आणि LED टेस्टिंग करता येईल। तर त्यासाठी त्याच्या अगोदर हा जो लॅम्प आहे हा लॅम्प मी ह्या सर्किट बोर्डमध्ये लावल्यानंतर ह्याचा जो व्होल्टेज आहे ह्याचा जो आउटपुट व्होल्टेज मी ह्या ठिकाणी चेक करतोय आणि मग त्याच्या अगोदर जो मल्टीमीटर आहे ह्या मल्टीमीटरची सेटिंग मी 200 वरती करतोय, जेणेकरून आपल्याला जे काही आउटपुट व्होल्टेज आहे तो आउटपुट व्होल्टेज आपल्याला ह्या ठिकाणी मेजर करता येईल। तर त्या अगोदर मी हा स्विच ऑन करतो। स्विच ऑन केल्यानंतर हे आपल्याला ह्या LEDचं जे वर्किंग आहे LEDचं वर्किंग म्हणजे ब्लिंक करते, याचा अर्थ फक्त ह्या ठिकाणी मला यातला जो काही ड्रायव्हर सर्किट आहे हा ड्रायव्हर सर्किट मी फक्त वापरणार आहे। त्याच्या अगोदर मी ह्या ठिकाणी व्होल्टेज चेक करतो। तर व्होल्टेजचा जो आउटपुट आहे हा व्होल्टेज या ठिकाणी दिसतोय 110 व्होल्ट, मल्टीमीटरमध्ये पाहू शकता। हा 110 व्होल्ट ह्या ठिकाणी आपल्याला कन्फर्म मिळालेला आहे। म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो, हा 110 व्होल्ट पण काही LEDज आहेत आणि झिनर डायोड आहेत, ते झिनर डायोड आपण ह्या सर्किटच्या माध्यमातून टेस्ट करू शकता। तर चला तर मग मित्रांनो, जास्त वेळ न लावता हे सर्किट मी आपल्यापुढं करून दाखवणार आहे। आता आपण हा ड्रायव्हर सर्किट त्या लॅम्पमधून बाहेर काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी आउटपुटला मॉडिफिकेशन करतो आणि आपण पुढे पाहू। आता 33 किलो ओहमचे 2 रजिस्टर्स जवळपास 2 वॅटचे पॅरललमध्ये लावलेले आहेत आणि हा जो 33 किलो ओहमचे जे 2 रजिस्टर आहेत हे 2 रजिस्टर्स मी ड्रायव्हर सर्किटच्या आउटपुटला ह्या 33 किलो ओहमचे 2 रेजिस्टन्स लावतोय आणि हा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे हा पॉझिटिव्ह टर्मिनल मी या ठिकाणी अटॅच करतो। पाहू शकता व्हिडिओमध्ये। ह्या ठिकाणी पॉवर सप्लायचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे या पॉझिटिव्ह टर्मिनलचा आउटपुटला 33 किलो ओहमचे 2 रेजिस्टन्स पॅरललमध्ये जोडलेला आहे। हा मल्टीमीटरचा इथं ह्या ठिकाणी एक प्रोब घेतला आहे आणि हे दोन्ही बाजूने मी कट करून घेतो, जेणेकरून मला पुढचं सर्किट अरेंज करायला सोपं जाईल। आता हा कट करून घेतो। इथं अशा पद्धतीने इथे कट केलेला आहे हा आणि जो आपला इनपुट सप्लाय द्यायचा आहे या इनपुट सप्लायला सोल्डरिंग करून घेऊ आणि हा जो इनपुट सप्लाय आहे इनपुट सप्लाय मला ह्या ठिकाणी द्यायचा आहे।
हा सप्लाय इथे मी जोडून घेत आहे. हा आपला 230 व्होल्ट AC सप्लाय आहे. मल्टीमीटरच्या ह्या दोन्ही प्रोबला आपण सोल्डर लावून घेऊ, जेणेकरून सोल्डरिंग करायला आपल्याला पुढं सोपं जाईल. आपलं सर्किट जवळपास कंप्लीट व्हायला आलेलं आहे. हे इनपुट सप्लाय दिलेलं आहे आणि आउटपुटला जे आहे ही रेड केबल जे आहे, हा रेड केबल जो रेजिस्टन्स लावलेला आहे त्याचा आउटपुटहून रेड केबल घेतला आहे आणि जो ब्लॅक प्रोब आहे हा ब्लॅक प्रोब जसाच्या तसा पुढे घेतलेला आहे. ह्या रेड प्रोब आणि ब्लॅक प्रोब आपल्याला LEDच्या अक्रॉस लावून त्याच्या अक्रॉस जो काही व्होल्टेज मिळतो तो व्होल्टेज आपल्याला चेक करायचा आहे. आता जवळपास आपलं हे सर्किट कंप्लीट व्हायला आलेलं आहे. मी असेंब्लिंग करून घेतलो आणि आपल्यापुढे डेमो दाखवतो. हे आता इन्सुलेशनसाठी मी असं एक ह्याला कवर लावून घेतलेलं आहे. आता हे कंप्लीट सर्किट टेस्ट तयार झालेलं आहे. ह्या सर्किटचा वापर करून आपण LEDचा व्होल्टेज, झिनर डायोडचा व्होल्टेज चेक करू शकतो. हा मल्टीमीटर मेजरमेंटसाठी हे अशा प्रकारचं एक अरेंजमेंट करून आपण ह्या ठिकाणी लावू शकतो. आता मी हा जो प्रोब आहे हा प्रोब LEDला लावून ह्या ठिकाणी आपण व्होल्टेज पाहू शकतो. आता हा सप्लाय मी ऑन केलेला आहे आणि ह्या ठिकाणी या मल्टीमीटरमध्ये आपल्याला जवळपास 110 व्होल्ट आउटपुट आपल्याला दिसतंय. माझ्याकडे हे असा एक DOB आहे. ह्या DOBवरती जे काही LED आहेत, मला आता कुठलं LED काय व्होल्टेज दाखवतोय आपण आता ह्या ठिकाणी चेक करून घेऊ. हा पॉझिटिव्ह टर्मिनल ह्या LEDच्या अक्रॉस लावल्यानंतर मल्टीमीटरमध्ये आपण पाहू शकता 7.6 व्होल्टेज असं दाखवतंय. 7.5 म्हणजे हा LED पण टेस्ट झाला आणि LEDच्या अक्रॉस जो काही व्होल्टेज ड्रॉप होतोय तो व्होल्टेज आपल्याला मल्टीमीटरमध्ये दिसतंय. मग अशाच प्रकारे आपण बाकीचे LED पण टेस्ट करू शकतो. प्रोब हा चेंज करून पाहू, कारण व्होल्टेज दाखवत नसेल तर प्रोब चेंज करून पाहू शकता. म्हणजे हा LED रन नाही. ह्या LEDच्या अक्रॉस 7.5 व्होल्ट. म्हणजे अशा पद्धतीने आपण LEDचा व्होल्टेज टेस्ट करू शकतो. आता मी झिनर डायोड घेतोय. झिनर डायोडचा एक जेव्हा आपल्याकडे एखादा झिनर डायोड असतो त्या झिनर डायोडवरती व्होल्टेज क्लिअरली आपल्याला मेन्शन केलेलं नसतं. मग तशा वेळी ह्या अशा प्रकारचे जे सर्किट डिझाईन केलेलं आहे किंवा हे मॉडिफाय सर्किट आहे, ह्या सर्किटचा आपण वापर करू शकतो. आता मी ह्या ठिकाणी ह्या झिनर डायोडच्या अक्रॉस व्होल्टेज किती ड्रॉप होतो आम्ही हे चेक करतोय. आता जवळपास हा 45 म्हणजे 45 व्होल्टेज मल्टीमीटरमध्ये आपल्याला दिसतंय. 45 व्होल्टेज. दुसरा झिनर डायोड मी घेतो या ठिकाणी. हा दाखवतोय 21.8 म्हणजे 21.9 म्हणजे 22 व्होल्टेज. अशा रीतीने आपण झिनर डायोड आणि LED टेस्ट करू शकतो. LEDच्या अक्रॉस जो काही व्होल्टेज आहे, किती व्होल्टेज ड्रॉप होतोय तो व्होल्टेज आपण टेस्ट करू शकतो, चेक करू शकतो आणि तसंच झिनर डायोडच्या अक्रॉस जेवढा काही व्होल्टेज ड्रॉप होतोय तो पण आपण चेक करू शकतो. समजा माझ्या हातून चुकीने जर समजा हे शॉर्ट झालं तर त्या ठिकाणी 0 व्होल्टेज दाखवतंय. ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं एक प्रोटेक्शन इंटरनल दिलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपल्याला इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयातलं नॉलेज असेल तरच अशा प्रकारची डेअरिंग करा, नाहीतर आपल्याला शॉक लागू शकतो.
तर नक्कीच मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडले असल्यास शेअर करा, लाईक्स करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.